स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। बघा आज मी बनवत आहे चिकन। बघा याच्यामध्ये घेतला आहे सांबार, कांदा, टोमॅटो आणि अद्रक आणि जिरं। मसाल्यामध्ये आम्ही खडा मसाला काही वापरत नाही, कारण आमच्या इथे आवडत नाही खडा मसाला। फक्त कांदा, खोबरं आणि सांबार हे एवढंच आवडते, त्याच्यामध्ये लसूण। बघा इथे भात केलेला आहे आणि चिकन शिजत आहे। कणिक मळून ठेवली आहे, पोळ्या करायच्या बाकी आहे। मसाला काढते आणि भाजी करते। तर भाजीची रेसिपी मी शेअर नाही करत, पण भाजी झाल्यावर तुम्हाला मी दाखवते भाजी कशी झाली आहे ते बघा। आणि जेवण करायला ये जा, नंतर बोलूया आपण। पहिले स्वयंपाक करते आणि मग नंतर तुमच्यासोबत बोलते। बाय। बघा आता झाला माझा स्वयंपाक। बघा भाजी केली बघा, आणि केल्या पोळ्या। झाला माझा फायनल स्वयंपाक। या जेवण करायला। तुम्ही चिकन वगैरे खात असता की नाही? जे खात असतील ते या, जे नसेल खात ते राहू द्या, ते काही घेऊ नका। मग बाकीच्यांचा स्वयंपाक झाला का? तर वाजले आहे 8:15। माझा स्वयंपाक झाला आहे। आता मी थोड्या वेळाने जेवण करणार आहे। निधी गेली बाहेर खेळायला, ती काही मला स्वयंपाक करू देत नाही, म्हणून तिच्या आजी बसले तिला बाहेर घेऊन मी स्वयंपाक केला। बघा भांडे घासायचे आहे। जेवण झाल्यावर घासते भांडे। बघा जेवण झालं की मग हे ओटा स्वच्छ पुसून ठेवलं की बघा पूर्ण घाण येते चिकनच्या भाजीची। स्टाईल खराब झाला आहे सगळं, स्वच्छ क्लीन करून घ्यायला लागेल। सगळं जेवण वगैरे झाल्यावर करून घेते, जेवणच बाकी आहे। चिकन आणलं त्या दिवशी त्या दिवशी आहे आमची डॉगी म्हणाली जा किचनमध्ये येऊन झोपते। बघा किंवा वास येतो चिकनचा, बघा कशी येऊन बसते। लिझा, हे लिझा, किचनला सोडतच नाही, ती किचनमध्ये येऊन बसते। मग चिकनची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली नाही, कारण मोबाईल पकडावं लागते। मोबाईल पकडताना मग ते करणं नाही होत माझ्याकडून, कारण माझ्याकडे स्टँड नाही आहे ना, त्याच्यामुळे ते पकडता येत नाही। म्हणून मग मी म्हटलं तुम्हाला मी रेसिपी काही शेअर करत नाही। मग बघू शकता हे आमचं देवघर आहे। मला घर दाखवायचंच आहे। जर तुमची इच्छा असेल माझं घर बघायची तर मला कमेंट करून सांगा। तुम्ही तर मला काही कमेंट करतच नाही, एकही कमेंट मला आलेली नाही आहे आणखी। काय माहिती तर निधी कधी येते तर बाहेर बसली आहे ही वेदिका। तिला लाज वाटते बोलायची व्हिडिओमध्ये। त्याच्यात सांबार टाकायचा आहे। बघा चिकनची भाजी शिजली आहे, आता त्याच्यात सांबार टाकायचा बाकी आहे। सांबार टाकून घेते। बघा झाली आता तयार भाजी। बस आता झाकण ठेवून देते, झाकून ठेवून देते त्याला। तर थोड्या वेळाने जेवण 8:15 झाले। 8:30 वाजता मी जेवण करत असतो, म्हणजे टाईम आहे जेवायचा। 8:30ला जेवतो। इकडे बघा आमचं चालू आहे